मराठी घ्या. सर सर्वात आधी तर हे की काल अकोल्यामध्ये 2 गटात वादविवाद झाला आहे. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर शहर असेल, जिल्हा असेल किंवा अन्य जिल्हे असेल त्याच्यात कंटिन्युअसली 2 गटात वादविवाद होताना दिसत आहेत. काल अकोल्यामध्ये जाळपोळ झाली, गाड्या फोडण्यात आल्या आणि इथं सध्या 144 लागले. कसं बघता आणि काय म्हणणार? मी सर्वप्रथम सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की या देशामध्ये एक खूप जोराने एक प्रयत्न सुरू आहे की आपण दंगली कशा करता येईल. काही राजनैतिक पक्ष याच्यामध्ये खूप पुढाकार घेत आहे. आपल्याला माहीत असेल की औरंगाबादमध्येही असा एक प्रयत्न करण्यात आला होता. आम्ही सगळं औरंगाबादकरांनी ते हाणून पाडलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक शहरामध्ये हे प्रयत्न सुरू आहे. आता त्या शहराचे लोकांची जबाबदारी आहे, आपण त्याचा बळी न पडता आपण कशा शांतता बाळगता येईल याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मी सर्व मुस्लिम समाजाचे जे युवक आहेत त्यांना एक आवर्जून त्यांना विनंती करतो की काही जे समाजकंटक आहेत त्यांना हे समजलेलं आहे की मुस्लिम युवकांना भडकवण्यासाठी आपल्याला काही जास्त करण्याची आवश्यकता नाही आहे. आमचे जे प्रेक्षक आहे प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किंवा मुस्लिम समाजाच्या बाबतीत काही सोशल मीडियावर टाकणं आणि त्यांना माहीत आहे की आपण घरी बसून ते टाकलं तर ते त्यांचं माथे हे होतं आणि ते बाहेर येतात. म्हणून मी लोकांना हे सांगणार आहे, विशेषतः मुस्लिम युवकांना हे सांगणार आहे की हे जे साजिश आहे, हे जे षडयंत्र आहे ते आपण स्वतःला हे हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. काही असू द्या, सोशल मीडियावर आलेला आहे काहीतरी तर नियम आहे. आपण सायबर क्राईममध्ये केस रजिस्टर करू शकतो, पण त्याच्या नावाने आपण रस्त्यावर येणे, पोलीस स्टेशनमध्ये जाणे, मग अशा प्रकारचं जे काही हंगामा होतो ते नाही केलं तर चांगलं आहे. कारण एक माणूस असं सोशल मीडियावर काही टाकतो आणि त्याचा परिणाम पूर्ण शहराला भोगतावं लागतं. आम्ही कन्नडमध्ये तसा प्रकार बघितलेला आहे. अनेक शहरामध्येही असा प्रकार होऊ लागलेला आहे. म्हणून मी युवकांना हे संयमाने नियम आहे देशामध्ये, आपण त्याचं पालन केलं, त्याचा फॉलो केले तर मला असं वाटतं की कारण हे जे सगळं प्रयत्न आहे त्याचा उद्देश एकच आहे की कशा प्रकारे आपण शहरामध्ये गावामध्ये दंगा आपल्याला करायचं. हे जे प्रयत्न आहे ते आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मला असं वाटतं जाणून बुजून हे प्रयत्न नक्की जाणून बुजून. कारण काय आहे की नियम आहे आणि पोलिसांनीही काही सक्ती बरतण्याची आवश्यकता आहे. नियम आहे कोणत्याही जाती धर्माचा, मी कोणत्या एका जाती धर्माच्या बाबतीत किंवा कोणत्याही धर्माच्या बाबतीत मी सोशल मीडियावर काही टाकलं तर त्याचा नियम आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांच्यावर केसेस रजिस्टर केले आणि लोकांना दाखवले की हे सोशल मीडियावर हे पोस्ट टाकलं होतं, आम्ही त्याच्यावर हे कारवाई केलेली आहे. मग ते होणारच नाही. पोलिसही गप्प असतं आणि सगळं काही नुकसान झाल्यानंतर पोलीस जागे होत असेल तर हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं पोलिसांनी हे आपलं सायबर सेल जे आहे सक्षम केलं, भक्कम केलं आणि ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. ते कोणत्याही जातीचं असू द्या, कोणीही असू द्या, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय, कारण करणारे हे जे लोक आहे 2%, 3%, 4% तर सर्व समाजामध्ये मिळतील तुम्हाला. ते मुसलमानामध्ये पण आहे, हिंदू धर्मामध्ये पण आहे, दलित समाजामध्ये पण आहे, सगळ्या जाती धर्मामध्ये 2-4% लोक आपल्याला मिळतील. पण हे 2-4%मुळे जे 95, 96, 97% जे चांगले लोक आहेत ज्यांना शांतता पाहिजे हे त्याचं बळी पडतं ना. त्याचं नुकसान सर्व मेजॉरिटी लोकांना पडतं. मी म्हटलं तर मी एक पूर्ण आता खूप जबाबदारीने हे सांगत आहे की हे जे दंगल घडवण्याचा जे प्रयत्न होता ते राजनैतिक पक्षांचा एक षडयंत्र होता. म्हणून मी एकटाच असा राजनैतिक पक्षाचा नेता आहे जे आज हे मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो, गृहमंत्र्यांना पत्र लिहितो, डीजीला पत्र लिहितो, नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहितो, देशाचे गृहमंत्री अमित शहाना पत्र लिहितो आणि हे मागणी करतो की हे दंगलीच्या मागे कोण होतं, त्याचं काय षडयंत्र होतं हे आपल्याला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्याची एक इन्क्वायरी लावा. मग दुसरं राजनैतिक पक्ष गप्प का बसलेले आहे? कारण त्यांना काही लपवायचं आहे, मला सगळं काही समोर आणायचं आहे. मग इतकं होऊन सुद्धा तुम्ही त्याची इन्क्वायरी लावत नाही आहे तर स्वाभाविक आहे दुसऱ्या शहरामध्ये ही असा प्रकार होणार आणि लोकांना हे कळणार
की आपल्याला काही होत नाही, बघा आम्ही औरंगाबादमध्ये प्रयत्न केले, त्याचं काही झालं का? जोपर्यंत आपण त्यांच्यावर कारवाई करणार नाही, मला नाही वाटतं की म्हणजे हे कुठे थांबतील. पोलिसांनी निष्पक्षपणे त्याची कारवाई केली आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली तर ते थांबवता येईल. आपण पंतप्रधानांना पत्र पाठवलं आहे, तर काय नेमकं रिप्लाय आला पंतप्रधान? एक ओळीचा रिप्लाय आला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना. मी सविस्तर त्यांना पत्र लिहिलं होतं आणि जेव्हा मला हे कळलं की महाराष्ट्र सरकार गोपीनाथ हे देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा महाराष्ट्राचे DG असू द्या, त्यांना मी सविस्तर सांगितलं होतं की हे दंगली घडली असती औरंगाबाद शहरामध्ये तर सगळ्या देशामध्ये काय त्याचा परिणाम झाला असता, कारण दुसऱ्या दिवशी रामनवमी होतं. मला माहीत होतं की त्याचा काय परिणाम. आता याच्या बाबतीत कुठेतरी कोण होते दोषी, कोण ते मुले आले होते, कुठून आले होते, ते त्यांचं फेसेस कव्हर जे होतं, पोलीस कुठे होती, हे सगळं आपल्याला इन्क्वायरीमध्ये काढता येतं ना. पण तुम्ही का गप्प बसलेले आहे? म्हणून मी पंतप्रधानांना सविस्तर लिहिलं, मी अमित शहाना पत्र लिहिलं आणि मोदी साहेबांनी एक ओळीचं मला रिप्लाय केलं. आपलं पत्र मिळालं, थँक्यू. मी म्हटलं मी काय तुमच्या हे विचारलं का की कसे काय आहे मोदी साहेब? चांगले आहे आपण, मला परत रिप्लाय करा तुम्ही कसे आहे. मी तुम्हाला एक मागणी केलेली आहे, खासदार म्हणून मागणी केलेली आहे. तुम्ही मला हे सांगा की तुम्ही हे फॉरवर्ड करत आहे का नाही महाराष्ट्र सरकारला, किंवा आपल्या स्तरावर काही निर्णय घेणार असेल तर हे सांगा आम्हाला. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही सोडून सर्व पक्ष, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्व या षडयंत्रामध्ये सहभागी नाही. अनेक दिवसानंतर उद्धव साहेबांची पार्टीचे अंबादास दानवे साहेब जे आहे विधान परिषदेचे, त्यांनी हे मागणी केलेली आहे की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तर मला हे सांगायचे आहे की जे सत्तामध्ये बसलेले आहेत, गृहमंत्र्यांना हे माहीत नाही का इंटेलिजन्स कुठे फेलियर झाला होतं का? आपण त्याच वेळी त्याच रात्री एका दोषी मुलाला आपण तिथे का पकडू शकले नाही? मग फायर ब्रिगेड असा का स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलिसांनी आम्हाला परवानगी देत नाही होती पुढे जाण्यासाठी? मग पोलिसांचं काय रोल होतं? फक्त हे मला सांगून द्या की ACP कुठे होते, DCP कुठे होते, CP कुठे होते, हे सगळे ऑफिसर्स कुठे होते त्या दिवशी? आमचं सगळं शहर म्हणजे CCTVने कवर्ड आहे ना, तर तुम्ही दाखवा मला की आम्ही इथे क्राऊडला कंट्रोल करत होते. तुम्ही हे सगळं लपवण्याचा जे प्रयत्न करत आहे तर स्वाभाविक आहे कोणी सामान्य माणूस हे सांगेल की नाही याच्यामध्ये काहीतरी आहे जे त्यांचा इंटरेस्ट आहे की लपवण्यासाठी. सध्या महाराष्ट्रामध्ये कालीचरण महाराज असेल, काजूदेवी असेल, हे प्रत्येक ठिकाणी भाषण देऊन एक धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. नगरमध्ये एक 6 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आता. हे महाराज जे आहे ना, हे खऱ्या अर्थाने बघितलं ना की कोणीही असा भगवा कपडा धारण करून हे आपण महाराज झालेले आहेत तसं होत नाही. काही अनेक क्रिमिनल्स जे आहे ना, ते क्रिमिनल्स असे भगवे कपडे घालून ते आपल्याला स्वामी आणि हे म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं काम काय आहे की स्वामी म्हणजे जेव्हा त्या जो जातीचा असेल त्यांना बघून आपल्याला आदर व्हायला पाहिजे की नाही एका जाती धर्माचे ते स्वामी आहे, ते गुरु आहे त्यांना. पण जे ते मुंह खोले की जहर उगलते. तर अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहे ते असे भगवा कपडा घालून ते आता स्वामी. आता आपल्याला माहित असेल आसाराम बापू किती फॉलोअर्स होते त्यांचे किती फॉलोअर्स होते. ते स्टेजवर आले तर सगळे लोक, लाखो लोक त्यांच्या मागे होते. कुठे आहे आज? जेलमध्ये आहे ना. तर हे कालीचरण साहेब ही किती दिवस बाहेर आहे मला माहीत नाही आहे. त्यांची अशा प्रकारचे जे स्वामी आहे त्यांची जागा जेलमध्येच आहे. पण काय आहे तो कधी शक्य होणार आहे की जेव्हा पोलीस, जेव्हा सरकार, जेव्हा प्रशासन हे सक्तीने कायद्याचा वापर करणार आहे. तुम्ही राजनैतिक दबावामुळे तुम्ही हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर असे कालीचरण 10 आले तर ते हमारी जबान का मुकाबला नहीं कर सकते हैं. मग फिर अगर कालीचरण वो भाषा के अंदर बात करेंगे तो चलिए आप पुलिस मुझे भी इजाज़त दीजिएगा, मैं कालीचरण से अच्छी भाषा का इस्तेमाल कर सकता हूँ. फिर कानून देश के अंदर 2 नहीं हो सकते. कालीचरण के लिए अलग कानून है और मेरे लिए अलग कानून है.
अगर वो वैसी भाषा का इस्तेमाल कर सकते हैं तो उससे 4 गुना अच्छी भाषा का इस्तेमाल मैं भी कर सकता हूँ उसका। लेकिन हम नहीं चाहते हैं कि देश के अंदर माहौल ख़राब करें। ये ऐसे गुंडे मवालियों को पकड़ के इनकी जगह जेल के अंदर है। ये लोग समाज के अंदर सिर्फ दरारें पैदा करने का काम कर रहे हैं। ये जाति धर्म के नाम के ऊपर टेढ़ निर्माण करने का काम कर रहे हैं। और अब हमको डर ये सता रहा है कि अब कर्नाटक का रिजल्ट जब आ गया है, तो मोदी साहब ने तो केरला स्टोरी देख लिए है, कुछ हुआ नहीं है हिंदू मुसलमानों के अंदर। वहाँ के हिंदुओं ने भी और मुसलमानों ने भी उनको अपना रास्ता दिखा दिया है कि जाइए आप तो अपनी जगह के ऊपर जाके बैठ जाइएगा करके। तो अब हमको ये डर है कि ऐसे कालीचरण नाम के जो प्राणियां हैं उनको है तो रोड के ऊपर छोड़ा जाएगा कि अब जाओ तुम ये काम करो क्योंकि हम फेल हो रहे हैं उसमें। काँग्रेसचा काल निकाल लागला। एकीकडे जर पाहिलं तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जे समविचारी पक्ष आहेत ते भाजप विरुद्ध लढतायत, त्याबरोबर तुम्ही भविष्यात जाऊ शकता किंवा तसं काही विचार तुमचा आहे? कुणाच्या सोबत? काँग्रेस महाविकास आघाडी आहे, हे सगळे भाजपच्या विरोधात आहे. काय आणि आहे एका- की अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज जे आहे ते बोलतात की नाही MIM लढलं तर MIM याचा फायदा होतो, त्याचा त्यांना फायदा होतो. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की MIM मध्ये काही ताकद आहे, MIM इतकी स्ट्रॉंग आहे की ते निवडणूक लढली तर याचा परिणाम कसा होऊ शकतं, तर आम्हाला घ्या ना सोबत तुमच्या. भाजपची बी टीम म्हणून तुम्हाला समोरलं गेलं. तेच हा. तेच तेच मतलब वारंवार जे बोलतो ना, मग आम्हाला हे सिद्ध करून द्या ना. आम्ही सिद्ध करायला तयार आहे ना. आम्ही तर तुम्हाला ऑफर देतो. तुम्हाला मुसलमानांचं मतं पाहिजे आणि आमच्या पार्टीची लिडरशिप नाही पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की नाही आमच्या पार्टीचा लीडर राहुल गांधीच असणार आहे, आमच्या पार्टीचा लीडर शरद पवार साहेब असणार आहे कारण तो सेक्युलर आहे. अवैसी साहेब त्यांना चालणार नाही, पण त्यांचं मत पाहिजे. हे जे दुपट्टी भूमिका आहे ना हे कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांना वाटत असेल की MIM मध्ये काहीतरी ताकद आहे तर या, आम्ही यायला तयार आहे. तुम्ही ऑफर करा आम्हाला, आम्ही यायला तयार आहे. त्याच्यात तुमची काही अट आहे का? तशी काही अट आहे का तुमची की तुमचा जो काही या त्यांना कमीत कमी हे तर बोलू द्या की हो आम्हाला असं वाटतं की MIM कडे एक मोठा वर्ग आहे, एक समाज त्यांच्या मागे उभे आहे आणि आम्ही त्यांच्याशीही बोलू. ते कमीत कमी आम्ही टेबलवर बसलं तर काय अटी असणार आहे, शर्त असणार आहे ते नंतर बघू. पण त्यांना कमीत कमी बोलू तर द्या ना. काल लागलेल्या निकालाचं कसं विश्लेषण करताय? काय आहे की सर्वप्रथम तर कर्नाटकची जनतेचा आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने तिथे ज्या घाणेरड्या लेवलच्या कॅम्पेनिंग केली आणि सुरुवात केली म्हणजे ते आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यापासून ते सुरुवात केली. ज्या प्रकारच्या त्यांनी एजेंडा घेऊन आले होते, ज्या प्रकारचं त्यांचा मॅनिफेस्टो होता कर्नाटकासाठी, लोकांना काय देणं घेणं आहे की एक असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये आपण हिंदू मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी एका फिल्मला आणतो आणि ते प्रमोट करण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री त्याला प्रमोशन करत आहे. मग उत्तर प्रदेशच्या इलेक्शन आला तर काश्मीर फाईल्स येतो, कर्नाटकच्या इलेक्शन आला तर कर्नाटक हे केरला स्टोरी येतं. हे सगळं काय सांगतं आपल्याला की जाती धर्मामध्ये आपण तेढ निर्माण करून कसा काय करता येईल. हिजाबचा मुद्दा आणणं, पाकिस्तानचा मुद्दा आणणं, लोकांना काय कळत नाही आहे. माझा मुलगा शिकलेला आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, इतकी महागाई मी कशा सहन करणार आहे. हे जे रोजमर्राचे जे मुद्दे आहे त्याच्या बाबतीत लोकांची काळजी होती. पण नाही आपण फिल्म बघा तुम्ही. आता म्हणून मी म्हटलेलं आहे की आता रिझल्ट आलेला आहे की आता मी 2 तिकीट स्पॉन्सर करायला तयार आहे पॉपकॉर्न सोबत. ते एक नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब. तिथं एक चांगला कोणता मल्टिप्लेक्समध्ये जा, मी तुम्हाला 2 तिकीट स्पॉन्सर करतो पॉपकॉर्न सोबत इंटरव्हलमध्ये आणि आता पिक्चर बघून बसा. एक पत्रकार म्हणून आपण साहेब मी आपल्याला एक उदाहरण देतो आणि चांगलं वाटलं की तुम्ही हे प्रश्न मला विचारले. या राज्यामध्ये आता कमिशन घेऊन काम कशा करता येईल हे कोणत्याही आमदाराला विचारा. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला विचारा तुम्ही की आपण कमिशन नाही दिलं तर आपल्याला काही काम मिळतं का.
ते स्पष्टपणे कॅमेरा ऑफ केला तर ते स्पष्टपणे बोलतील की नाही इम्तियाज जलीलने जे बोललेलं आहे ते खरं आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. सुभाष देसाई साहेब इंडस्ट्रीज मिनिस्टर होते महाराष्ट्राचे. त्यांनी कमीत कमी 1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. 1000 कोटी रुपयाचा कशा? जे इंडस्ट्रीयल लँड आहे ते इंडस्ट्रीयल लँडचं कन्व्हर्जन कसं केलं की बिल्डरांना ते लँड ट्रान्सफर करून दिले कमर्शियलसाठी आणि रेसिडेन्शियलसाठी. अनेक शहरामध्ये म्हणजे जे मोठे मोठे शहर जिथे इंडस्ट्रीयल बेल्ट्स आहे जसं नागपूर आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, अशा अनेक ठिकाणी त्यांनी हे लँड कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि काय केलं की बिल्डरांकडून कोट्यवधी रुपये घेतले. आपण लँड जेव्हा एक्वायर केली होती ते इंडस्ट्रीयल साठी एक्वायर केली होती. त्याचं पर्पज फक्त इंडस्ट्रीयल साठी व्हायला पाहिजे. काही टक्क्यामध्ये आपण कन्व्हर्जन करता येतं, नियम आहे ते काही टक्क्यामध्ये. पण इतकं सरसकट ज्यांनी जे केलेले आहे मग कोट्यवधी रुपये त्यांनी बिल्डर्स करून घेतले. मला हे सांगायचं होतं की इंडस्ट्री आली तर बेरोजगारी कमी होणार आहे. तर मी हे मुद्दा उपस्थित केला. मी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की किती लँड्स त्यांनी कन्वर्ट केलेले आहे फक्त 1-2 शहराच्या बाबतीत. 2 दिवसानंतर विधानसभेचं अधिवेशन होता. अतुल भतकळकर जो भारतीय जनता पार्टीचे सिनियर MLA आहे, सिनियर MLA आहे भारतीय जनता पार्टीचे, तेच आधार घेऊन माझी जे पत्रकार परिषदमध्ये ते जानकारी दिली होती ते मीडिया समोर विधानसभेमध्ये आले आणि सगळ्या मीडियाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की हे सुभाष देसाईचा मुलगा हे याची आवश्यकता आहे का. त्यांनी विधानसभेमध्ये पत्रकारांसमोर हे बाईट दिलेली आहे. माझ्याकडे आधी ते बाईट. आणि सुभाष देसाईने जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली तर सुभाष देसाईने मीडियाला सांगितलं की इम्तियाज जलीलने माफी नाही मागितली तर मी त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकणार. मी आजपर्यंत त्यांच्या वकिलाचे नोटीसची वाट बघत आहे. 3दा मी ट्विट करून त्यांना आठवण करून दिली की सुभाष देसाई साहेब लवकर पाठवा, मी वाट बघत आहे तुमच्या वकिलाची नोटीस मला कधी मिळेल. आता परिणाम काय झालं की एकनाथ शिंदे साहेबांनी सुभाष देसाईच्या मुलगाला आपल्या पार्टीमध्ये घेतलं. अतुल भतकळकर गप्प. काँग्रेस शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची साफ कर दिए, साफ हो गया है. सुभाष देसाई है तो उद्धव साहब के साथ, उनका बेटा इनके साथ, क्योंकि सत्ता इनकी है तो तू भी चुप मैं भी चुप. उसमें हो सकता है इसके अंदर है तो सुभाष देसाई के लड़के को लेते वक्त तो पैसा उनको देना पड़ा होगा उसका. तर हे भ्रष्टाचार नाही आहे का. मग मी आजही आपल्या समोर हे चॅलेंज करतो. सुभाष देसाई साहेब तुम्ही क्लीन असेल तर 1 आठवड्याचा टाइम देतो. 1 आठवड्यामध्ये तुम्ही मला कृपा करून हात जोडून विनंती करतो की मला तुम्ही नोटीस पाठवा तुमच्या वकिलाकडून. आणि अतुल भातकळकर आणि भारतीय जनता पार्टी जे हे म्हणतं की नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अतुल भातकळकर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार हे विधानसभेमध्ये मागणी केली होती मग आता गप्प का बसलेले आहे. तर हे सगळं जे आहे ना फक्त एक उदाहरण आहे. हे सगळ्यांना माहीत आहे की कोट्यवधी रुपयांचं काम तुम्हाला करायचं असेल तर हे कमिशन द्या त्यांना आणि कामं आणा. काही मतलब हे नाही आहे. तुम्ही कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा आमदाराला विचारा. सर एक आखिरी सवाल. अकोले को लेकर इस तरह का जो विवाद हुआ 144 वहाँ पर जो सेक्शन लगाया गया है कैसे